तर गाईज आम्ही गेलतो पाटी आणायला. पाटी वगैरे आणल्यात आता. पकोडा पण झालेला ना आपला. तर आता बाकी मटन कसं आलं दादा? एक नंबर मटन बाकी पॉवरफुल झालेलं आहे. आणि पकोडा पण आता आम्ही टेस्ट करतो कसं आलाय. घेतलेला आहे मी एक बाईट. बारकू वडापाव. अरे बाई कतरी नाव ठेवलंय वडापावचा. क्वालिटी वडापाव आहे. हाय गाईज, तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही परत चाललो आहे मशाला. परवा दिवशी जाऊन आलो शुक्रवारी, आज रविवार आहे. चला दाखवतोच पुढे. आज जरा आम्ही परत चाललेलो आहेत. तर गाईज तयारी झालेली आणि मला असं वाटतं काहीतरी 12:30 वाजलेले आहेत. तर गाईज आता झालेलं सगळी तयारी वगैरे. आणि फक्त आम्ही भाजी तिकडे बनवणार, बाकी सगळं रेडी करून घेतलेलं आहे. आमचा जुना ड्रायव्हर आहे, लय पॉवरफुल सिक्स मारतो. नुसतं रिवर्स मारतो आणि योग करून मारतो. आणि आमचा तलाठी आहे आणि आमचे मोठे भाऊ आहेत. जाडू शॉट वाला मागे मला ए तनिष्का तर गाईज आता आम्ही पोहोचलोय मशाला. आणि आता आम्ही चाललो पाटी आणायला, कारण जरा पाटी वगैरे आम्ही आणलेली नाही आहेत. अजून काय चट्टा बिट्टा काहीतरी सांगलाय ना. तर गाईज आम्ही गेलतो पाटी आणायला. पाटी वगैरे आणल्यात आता. बघू आता अजून काय काम लावतात. मोठा भाऊ आहेत, बोला तर आपल्याला काम करायला पाहिजे नाही का. त्याच्यामुळे करायला लागते. असं आता माचीस तर घेतलेली आहे. फॉर्च्युनर लागले इकडं समोरच. फार गाचकाडून लोक गाड्या घालतात. पैसा आहे तर काय आहे, लोक काय पण करतात. इकडे अशी लावलेली आहे लोक, असं मस्त जेवत्यान साईडला. इकडं झाडाबिडाचं खाली कुठंच सावली भेटली नाही आम्हाला, इथंच भेटली. चालू आहे प्रोग्राम व्यवस्थित. ज्यांचं चालू पण झालं. काय दारू पेतन काय केलं नाही. दारू पेणार तर नाही आमच्यात, एक दोनच आहे. बाकी सगळा व्यवस्थित ओके काम आहे. कुठे बनतो आता जरा चिकन बिकन कावलं आम्हाला, जरा पकोडा करायचं. तर त्याचे गाईड आहेत ऑलराऊंडर बुतिलगावचे. आणि सोबतच त्यांच्या निनाद करायला आहेत. ते तर खूप फॉर्ममध्ये आहेत यावर्षी. असे ते बोलत आहेत. बघू आता त्यांचा फॉर्म कसा काय आहे. बाकी इथं कुक वगैरे आम्ही आणलेला आहे. सगळं तलाठी सगळे. आणि इथं प्रवीण दादाची पोर अवनी दिदी ऐकर. चला आता आपला चूल बिल काय मांडली का नाही. चालू दगडीचं आणलेलं आहे आता. पत्रावल्या काढा. तर इथं जाळ पेटाचं काम चालू आहे. दगडी बिगडी तर मी आणल्यात स्वतः जाऊन दुसऱ्याच्या बिराडावशी, कारण त्यांचं काम झालेलं होतं. तर मग आता आम्ही पकोडे चालतो. कड्या बिऱ्याचं आणलं नाही, टोप आहे त्यांच्यातच काम करतो. एक टप आण ना ते पकोडे ते तुम्हाला दिसतं का जत्रेतलं भाजी भाजी वरले वाटतं जरा. आहेत ना चमचमचं सगळं आणलंय, फक्त कडे आणायचं विसरलो. दोनच टाकायचे. घालून घ्या जरा.
एवढं फक्त लग्न झाले मला कापून देतो ती पोळा सगळे बाकीचं काम करतात तोपर्यंत मला असं वाटतं का मी कांदा जरा कापून घ्यावा म्हणजे जरा लवकर जेवणाची व्यवस्था होईल. आत्ता वाजलेत 2:15 खूप वेळ झाला कारण आम्ही आलो 2 वाजता. इकडं भाजी चालू आहे आणि या साईडला पकोडा करतात काय दोन्ही का 2 चुली मांडल्या. तर काय जेवण झालेला आहे आपला. बाकी एक बकऱ्याचं मटण आहे आणि इकडे आपला कुक बनवतोय एकदम परफेक्ट काम करत लागलंय. इकडे बघू थांबा कोड्यांचं काय आलंय. इकडे जाल कमी पडते. इकडे हे पण जुने कुक आहेत आमचे. तर काय आपले पकोडे वगैरे थोडे थोडे होत आहेत आता. आपला रिव्ह्यू सगळं संपून टाकू नाही तर नंतर कॉमेंट झाला का काय मजा नाही. तर गाईज आपला मटण झालेलं आहे आणि इकडं मी घेतलेलं आहे लगर. बाकीचा टाईम आहे. इकडं चिकन आहे जो घरशी आणलेला आहे. तर गाईज असं काय आपला मेनू आहे मटण चिकन आणि मस्त भाकरी बिकरी. बाकीचे तिकडे पकोड्या बनवतात त्यामुळे जरा लेट झालं काम. बाकी तिकडे गेले सुट्ट्याचे पैसे. पकोडा पण झालेला ना आपला. तर आता बाकी मटण कसं झालं दादा. 1 नंबर मटण बाकी पॉवरफुल झालेलं आहे आणि पकोडा पण आता आम्ही टेस्ट करतो कसं झालंय. घेतलेला आहे मी एक बाईट. बरोबर आहे मस्त मस्त बरोबर आहे. अरे गरम आहे का पकोडा पण नाद झालं. आता आम्ही घेतो झोर. तो परत भेटू नंतर थोड्या वेळाला नाही. ए आवाज वाढव. जिल्हा परिषद 2026. जिल्हा परिषद 2026. तर काय आता आम्ही निघलोय जत्रेला जायला आणि आता मला भेटले एरोप्लेन मधली विंडो सीट. तुझ्या हाताची द्या तिथला बस. ओके नुसते ट्रॅफिक लागले कारण आता सगळी मशाची घरी जायला निघल्या. अख्खा पॅक झाला डायरेक्ट. तर काय सगळा जाम झाला आणि नुसती दुरपूस नुसती लोका बॉम्ब मारते नुसती इकडून तिकडं नुसती मधीन टाकते.
तर गाईस आता आपली जत्रा सुरू झालेली आहे इकडूनच आणि बघूयात कशी गर्दी आहे कशी नाही तुम्हाला दाखवतोच. गवी कपडे सागला आलाय बॅटी पण आल्या तिकडे टप वरत्या. एवढी मोठी लाईन लागले कचकी. काय घेता तुम्ही काय खरेदी करता? बघा बघा ही लाईन बसची लागली वाटतं. कसली लाईन आहे बाबा? बसची लाईन आहे बसची लाईन आहे बघा ही बसची लाईन. ते बस येणार कधी नाही होणार कधी. कसली लाईन लागली कसली. चला आपण पलीकडे जाऊ का. एक मिनिट बाबा आम्ही सगळे भाऊ आज एकत्र आहेत. आम्हाला खूप आनंद झालाय आणि अशीच आनंद आम्ही साजरा करणं 100%. दोघं तिघे जण बाकी आहेत बाकी काय नाही. आम्हाला खूप मोठा आनंद आहे. खूप गर्दी आज मासे जत्रा आहे आणि खूप गर्दी आहे आणि पिंट्यामध्ये सर्वस्व आहे. विषय संपला. केसानं पुगावलंय पोरं काही करताना रे. खाली घ्यायचा एवढा वरती नको. चला 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 जत्रा माशाची जत्रा. बारकू वडापाव. अरे बाई कतरी नाव ठेवलंय वडापावचा. क्वालिटी वडापाव आहे. जत्रा भरलेली आहे. तर काय जो माशाचा पहिला 4 पट आलेला आहे. आता कुठं जाता काय समज नाही पण आम्ही सरळच जाऊ कारण तिकडं पालणं विणं दिसतात ना. बैलांच्या मार्केट लावून फायदा नाही. कत्री वाजवत रे हो. बांदिवली तालुका मुरबाड. आपण कुठे असाल तर तात्काळ मदत आपले दे लवकर आम्हाला. चल अर्धा कर ना. 3 आता घे. जत्रा आता संपलेली आहे. गाइस
ट्रॅफिक जाम झालेली आहे. मला असं वाटतं आता आम्ही जेव्हा इथेच आणि नंतर सगळं ट्रॅफिकवर खाली आली का मग निघावा, कारण अजून गाडी काही आलं नाही. बोलते 3 तास तसंच आहे ना. काय माहिती आता किती वाजल्यापासून कसं आहे ना कसं नाही. तर आमच्या गाडीची एनजी पण नाही, पेट्रोलवर आहे. मला असं वाटतं आपण इथंच कार्यक्रम करावा. बघू शकता किती ट्रॅफिक आहे. दोन्ही साईडून गाड्या लागल्या आणि कसा खेळलो असा. तर काय चला झालेली आमच्या जत्रा आणि आता मी निघत होतो घरी. आणि इकडे बघू शकता कसं काम आहे. इकडे सगळे वेटिंगला आहेत, ट्रॅफिक सगळे त्याच्यावाले. तर काहीच आता आम्ही निघलोय पण खूप रश आहे अजून खूप. आणि आता हे बघू शकता तुम्ही, बघा कसं काम आहे. आणि इकडे सगळी पोरं बिरं सगळी दामल्यान, इकडे बावली बिवली. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर असंच सपोर्ट करत राहा. मशेरी जत्रा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय गाईज. उतर याला